गोल प्रश्न ठरलेला आहे. कोणत्या दोन पर्वतांच्या मध्ये कोणती नदी येते किंवा कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये कोणती पर्वतरांग येते. पीवायक्यू सॉल्व्हिंग प्रोग्राम आम्ही ह्यासाठी बनवलाय की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की का बरं सेनापती बापटांवर प्रश्न आलेला आहे. ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल त्या दिवशी पीवायक्यू सॉल्व्हिंग प्रोग्रामचा उद्देश हा सफल झाला असं आम्ही म्हणू. युनायटेड नेशनचा UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे आणि या युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामने यही नहीं अभी और सुनिए. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. हर पीवायक्यू कुछ ना कुछ कहता है. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व भावी अधिकाऱ्यांना अभ्यासक्रम खूप मोठा आहे आणि सगळा अभ्यास करायचं ठरवलं तर आपल्याला वेळ हा खूप कमी आहे. त्यामुळे पीवायक्यूचा अभ्यास करणं आवश्यक आहे. पीवायक्यूच्या अभ्यासामुळे आपल्याला हे समजतं कोणता टॉपिक वाचला पाहिजे, कोणता टॉपिक कमी वाचला तरी चालणार आहे किंवा कोणता टॉपिक पूर्ण सोडून दिला तरी चालणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये टॉपिक वाईज किंवा पीवायक्यू वाईज तुम्हाला तयार करणारा एकमेव चॅनल म्हणजे ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट यूट्यूब चॅनल आहे. आम्ही आपल्यासाठी पीवायक्यू सॉल्व्हिंग प्रोग्राम घेऊन आलेलो आहे ज्याच्यात आपण सोमवार, बुधवार, शुक्रवार रोज सकाळी 6 वाजता 5 ते 10 मिनिटांमध्ये 5 पीवायक्यू प्रश्नांचा सराव करत असतो. एका दिवशी 10 तास पीवायक्यू करून चालणार नाही. रोज 5-10 मिनिटं करत राहिलं तर त्याचा आपल्याला जास्त चांगली सवय होते आणि आपल्याला फायदा जास्त होतो. मी अविनाश पठाडे, फाउंडर अँड CEO ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट, कॅरियर काउन्सिलर, तुमचा मेंटॉर. चला आज 1 ऑक्टोबर 2025. तर चला आपण ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या क्लासरूम मध्ये जाऊया आणि पीवायक्यू सॉल्व्हिंग प्रोग्रामला सुरुवात करूया. ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या क्लासरूम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज दिनांक 1 ऑक्टोबर 2025. आज आपण इतिहास, भूगोल, पॉलिटी, इकॉनॉमिक्स आणि सायन्स या सगळ्यांचा एक एक प्रश्न पाहणार आहोत. तत्पूर्वी 29 जुलैला आपण करंट अफेअर्सच्या संदर्भात एक होमवर्क पाहिलेला होता. तर बघा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या सोन्याच्या ATM चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? वाराणसी, हैदराबाद, लखनौ, कोची. मित्रांनो अशा प्रकारचे प्रश्न रिपीट होणार नाहीत. मात्र प्रश्न बघा करंट अफेअर मध्ये सिंगल लाईन मध्ये दिलेला आहे आणि काहीतरी एक वेगळी घटना घडली जी जगात भारतात पहिल्यांदाच घडलेली आहे. तर सोन्याचं ATM जे की हैदराबाद मध्ये त्याचं उद्घाटन झालेलं होतं. काहीतरी एक वेगळी घटना आहे जी अख्ख्या जगात भारतामध्ये पहिल्यांदा झालेली आहे. म्हणजे अशा प्रकारच्या घटनांवरती नोट्स काढणं आवश्यक आहे. प्रश्न हमखास येणार. अच्छा हमको सिखा रिया. नाही तुम्हाला शिकवत नाहीये पण तो विषय महत्वाचा आहे म्हणून सांगितलं. चला आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नावर जाऊ. मित्रांनो ज्योग्राफीचा प्रश्न असून कंबाईनच्या 2024च्या पूर्व परीक्षेला आलेला होता प्रश्न हा. बघा कोणत्या दोन नद्या दरम्यानच्या प्रदेशाला पंजाब हिमालय असं म्हणतात? मित्रांनो ज्योग्राफीमध्ये हमखास एक तर महाराष्ट्राचा भूगोल किंवा भारताचा भूगोल. प्रश्न ठरलेला आहे कोणत्या दोन पर्वतांच्या मध्ये कोणती नदी येते किंवा कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये कोणती पर्वतरांग. 22 सप्टेंबर 2025च्या सेशनला आपण पाहिलं होतं शंभू महादेवाची डोंगर रांग कोणत्या दोन नद्यांच्या मध्यभागी येते? त्याचं उत्तर होतं भीमा आणि कृष्णा. जर तुम्हाला पर्वतरांगा आणि नद्यांवर येणारा प्रश्न हमखास एक मार्क मिळवायचा असेल तर सिंपल एक फॉर्म्युला आहे. भीम सातचा कोबी मखरू. जर आपण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी आपल्याला आय बटन मध्ये त्याची लिंक देतो. बघा सिंपल आहे. दोन पर्वतरांगांच्या मध्ये कोणती नदी, दोन नद्यांच्या मध्ये कोणता पर्वत. भले तो महाराष्ट्राचा भूगोल असेल किंवा भारताचा भूगोल असेल. शॉर्ट नोट्स काढा आणि एक मार्क फिक्स करून टाका. आपल्याला हा पूर्ण हिमालय पर्वत दिसतो आहे. हिमालय पर्वतामध्ये बघा ही इंडस म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये इंडस म्हणतो, मराठीमध्ये सिंधू म्हणतो. म्हणजे ही सिंधू नदी वाहते आणि इथून सतलज नदी वाहते आणि या दोघांच्या मध्यभागी बरोबर पंजाब हिमालय येते. याचं करेक्ट उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिंधू आणि सतलज. चला आजच्या दुसऱ्या प्रश्नावर चलू. इकॉनॉमिक्स मध्ये करंट अफेअर्स मध्ये युनायटेड नेशन आणि युनायटेड नेशन्सचे जेवढेही ऑर्गन्स आहेत किंवा त्यांच्या काही रिपोर्ट्स आहेत त्या रिपोर्टवरती हमखास प्रश्न राहतात. त्यामुळे हे आपल्याला आवश्यक आहे.
डॅश डॅश मध्ये मानवी गरिबी निर्देशांकाच्या जागी बहुआयामी निर्देशांक, म्हणजे बघा गरिबी निर्देशांक म्हणजे पूर्वी एक ह्युमन पॉवर्टी इंडेक्स HPI होतं, तर त्याच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आलेला आहे. कोणत्या रिपोर्टमुळे आला? बघा, मानव विकास अहवाल 1997, नियोजन आयोगाचा अहवाल 2012, मानव विकास अहवाल 2010, सुरेश तेंडुलकर समिती 2000. युनायटेड नेशनचा UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे आणि या युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रामने 2010 मध्ये मानव विकास अहवाल हा प्रकाशित केलेला होता. त्याच्या पाठीमागे उद्देश हा होता की हा त्यांचा 20वा वर्धापन दिवस होता आणि त्याचं शीर्षक होतं राष्ट्राची खरी संपत्ती, मानवी विकासाचे मार्ग, मुख्य मुद्दे आणि निष्कर्ष. आणि ह्या मानव विकास अहवाल 2010 मुळे पूर्वी मानवी गरिबी निर्देशांक, त्याला आपण म्हणतो ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, हा बंद झाला आणि त्याच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा सुरू करण्यात आलेला आहे. कन्सेप्च्युअल प्रश्न विचारलेला आहे. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम जो की 2010 मध्ये आलेला होता अहवाल, त्या अहवालानुसार टोटल 3 इंडेक्स मध्ये चेंज झालं. तर पहिलं आहे असमानता समायोजित मानव विकास निर्देशांक, त्याला आपण इनइक्वॅलिटी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो. त्याच्यानंतर लिंग असमानता निर्देशांक जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स. आणि तिसरा जो आहे, जो आपल्या प्रश्नाचा मुख्य उद्देश आहे की बहुआयामी गरिबी निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. आणि हा कोणाच्या जागी आला? तर पूर्वी ह्युमन पॉवर्टी इंडेक्स होता, तो ह्युमन पॉवर्टी इंडेक्सच्या जागी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स आला. कन्सेप्च्युअल सॉल्विंग शीट तुमच्यासाठी खूप आवश्यक आहे. आमच्या ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या टेलिग्राम चॅनलवरून ही डाउनलोड करा. मित्रांनो, HDR बद्दल आमचा एक जुना व्हिडिओ आहे, वाचून घ्या. सगळ्यात जास्त मानाचं स्थान आहे आणि सगळ्यात जास्त प्रश्न ह्या पॉइंटवर येतात. म्हणजे आता HDI 2019चा आहे, त्यामध्ये 1 नंबरला नॉर्वे आहे. याची जी काउंटिंग होते, आणि ज्यांनी हा व्हिडिओ पाहिलेला नसेल, वरती आय बटन मध्ये त्याची लिंक देतो. मित्रांनो, आपला आजचा तिसरा प्रश्न हा हिस्ट्रीच्या संदर्भात आहे. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी आंदोलनामध्ये भाग घेतलेला होता? इथं हा शब्द महत्वाचा. सेनापती बापटांवर 2023च्या प्रिलियम्सला कंबाईनला प्रश्न आलेला आहे, ही गोष्ट तर खरी आहे. PYQ सॉल्विंग प्रोग्राम आम्ही ह्यासाठी बनवलाय की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की का बरं सेनापती बापटांवर प्रश्न आलेला आहे. ज्या दिवशी तुम्हाला हे समजेल त्या दिवशी PYQ सॉल्विंग प्रोग्रामचा उद्देश हा सफल झाला असं आम्ही म्हणू. मित्रांनो, सेनापती बापटांना आपण जे ओळखतो ते मुळशी सत्याग्रहाच्या संदर्भात ओळखतो. म्हणजे त्या व्यतिरिक्त पण त्यांनी भरपूर प्रमाणात कामे केलेली आहेत, पण मुळशी सत्याग्रह ही एक चळवळ आहे ज्याच्यामुळे त्यांचं नाव इतिहासामध्ये अजरामर झालेलं आहे. तर मुळशी सत्याग्रह हा 1921ला सुरू झाला आणि 1924ला संपला. ब्रिटिशांनी टाटा कंपनीला धरणांचं काम दिलेलं होतं, मात्र या सदरच्या धरणांमुळे भरपूर पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यामधले जे ग्रामस्थ होते ते विस्थापित झालेले होते. त्यामुळे पांडुरंग महादेव बापट यांनी सत्याग्रह केला, सगळ्या शेतकऱ्यांना एक केला आणि म्हणून या मुळशी सत्याग्रहामुळेच त्यांना सेनापती ही पदवी मिळालेली होती. मुळशी सत्याग्रह आहे याची सुरुवात 1921ला झाली आणि शेवट 1924ला झाली. 2022-2023 हा त्याचा मध्य होता आणि त्याला 100 वर्ष 2022-2023ला झालेले होते. म्हणून महाराष्ट्र शासनाने भरपूर काही ऍक्टिव्हिटी केलेल्या होत्या आणि 100 वर्ष पूर्ण झाले होते, म्हणून सेनापती बापटांवर प्रश्न आला होता. समझ रहे हो ना? आपण खूप वेळेस चर्चा केलेली आहे. ज्या वेळेला एखाद्या क्रांतिकारकांबद्दल त्यांनी कोणत्या कोणत्या चळवळींमध्ये भाग घेतला अशा प्रकारचा प्रश्न असेल, ठीक आहे, आणि पर्यायांमध्ये वरीलपैकी सर्व बरोबर. तुम्हाला 1-2 पॉइंट मध्ये जर कन्फ्युजन असेल आणि जर रिस्क घ्यायची असेल तर 100% तुम्ही वरीलपैकी सर्व याला टिक मार्क करायला पाहिजे. आणि इथे तेच करेक्ट उत्तर आहे. वरीलपैकी सर्व मॅक्सिमम ऑप्शन मध्ये वरीलपैकी सर्व हेच करेक्ट उत्तर असते. मित्रांनो, आपला आजचा जो चौथा प्रश्न आहे तो विज्ञानाच्या संदर्भामध्ये आहे. बघा, अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात. आता मराठी थोडंसं डिफिकल्ट जाऊ शकतं,
अ प्लांट इज किल्ड बाय ओव्हर वॉटरिंग बिकॉज म्हणजे ज्या वेळेला एखाद्या झाडाच्या मुळाला जास्त पाणी साचलेलं असेल त्यावेळेला ते झाड मरण्याची जास्त शक्यता असते. बघा, आपल्याला लॉजिकवर सुद्धा उत्तरं देता येऊ शकतात. पहिलं आहे, पाण्यामुळे मातीच्या सामूचे उदारीकरण होते. वॉटर न्यूट्रलाइजेस द पीएच ऑफ द सॉइल, है ना. तर पाण्याचा त्या पीएचचा मातीचा त्या झाडाचा काही संबंध नाहीये. म्हणजे 100% पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे, इथेच कट झालं. दुसरं, द रूट्स आर डिप्रिव्हेड ऑफ ऑक्सिजन. तर ही गोष्ट बरोबर आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मुळं मरू शकतात. हे 2 मिनिटं आपण बरोबर धरू. वॉटर सपोर्ट्स द ग्रोथ ऑफ रूट पॅरासाइट्स. तर हे पण बरोबर आहे, पण त्यामुळे ते रोप मरणारे असं तर काही होऊ शकत नाही. ठीक आहे ना. तर पर्याय क्रमांक 3 सुद्धा चुकीचा आहे. वॉटर डज नॉट हॅव ऑल द नेसेसरी मिनरल्स ऑफ द प्लांट ग्रोथ. तर हे पण बरोबर आहे, पण ह्यामुळे काही झाड मरणार असं आपण म्हणू शकत नाही. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2. काय होतं, ज्या वेळेला पाणी साचतं त्यामुळे त्याला ऑक्सिजन मिळेनासा होतो आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे ती वनस्पती मृत होते. आपण सॉल्व्हिंग शीट मध्ये पण पाहूया. मुळाजवळ जेवढंही जास्त पाणी राहील तेवढं तिथं ओलावा जास्त राहील आणि या ओलाव्यामुळे तिथं खेळती हवा राहणार नाही, कारण मातीचे कण एकमेकांना चिटकून राहतील. त्यामुळे तिथं मोकळी हवा राहणार नाही आणि मोकळी हवा न राहिल्यामुळेच त्याला ऑक्सिजन मिळत नाही. तर जास्त पाणी साचल्यामुळे ती जी रोपं मरतात ते ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मरतात. चला, आजच्या आपल्या 5व्या प्रश्नावर आपण चालूया. आपला आजचा 5वा प्रश्न आहे पॉलिटीच्या संदर्भात. पॉलिटीचा जो सब टॉपिक आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन, भारताची राज्यघटना. ठीक आहे. तर बघा, प्रश्न आहे, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? हु अमॉंग द फॉलोइंग हेडेड द कमिटी ऑन द फंक्शन ऑफ द कॉन्स्टिट्यूशनल असेंब्ली. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी 22 कमिटीज मधल्या ज्या महत्वाच्या 10 कमिटीज आहेत त्या इथं देत आहे. मित्रांनो, भारताची राज्यघटना बनत असताना किती कमिटीज बनल्या आहेत? तर फक्त 22 कमिटी बनलेल्या आहेत. ह्या 22 कमिटीच्या शॉर्ट नोट काढा आणि तुमचा 1 मार्क फिक्स करून टाका. तर संविधान परिषदेच्या कार्याविषयीच्या समितीचे अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर होते. मात्र आपण समजून घेऊ की आपल्याला उत्तर माहित नाही, आपल्याला लॉजिकवर उत्तर द्यायचं आहे. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, खूप मोठं नाव. डॉक्टर BR आंबेडकर, सरांना ओळखत नाही असं कोणीच नाही. जवाहरलाल नेहरू, त्यावेळेसचे पहिले पंतप्रधान. या सगळ्यांमध्ये मराठी नाव दिसतंय. गणेश वासुदेव मावळणकर, लोकसभेचे पहिले सभापती. ठीक आहे. जर ह्या तिघांपैकी एक कोणीतरी असते तर उत्तर देणं थोडंसं अवघड गेलं असतं. एक लॉजिकचा पाठ सांगतोय तुम्हाला. जर मी असतो, ठीक आहे, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर BR आंबेडकर, जवाहरलाल नेहरू, GV मावळणकर एक मराठी नाव आहे, तिघांपेक्षा वेगळं नाव आहे. ठीक आहे. मी शक्यतो GV मावळणकरलाच उत्तर करेक्ट करून आलेलो असतो आणि हेच त्याचं करेक्ट उत्तर आहे. 3 ऑक्टोबर साठीचा होमवर्क आहे, सगळ्यांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करा. 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते? मित्रांनो, खूप सोपा प्रश्न आहे. प्रत्येकाने कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. चला, आजचं 1 ऑक्टोबरचं सेशन संपलेलं. आपण ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्टच्या लायब्ररीमध्ये जाऊया. नमस्कार भावी अधिकाऱ्यांनो, आपल्याला व्यसनमुक्त, निर्भीड व आरोग्यदायी भावी अधिकाऱ्यांची पिढी घडवायची आहे. मी आजपर्यंत कोणतेही व्यसन, नशा पाणी काहीही केलेलं नाहीये. आजपासून तुम्ही सगळ्यांनी शपथ खा, कोणत्याही प्रकारची नशा, दारू, तंबाखू, सिगरेट काही आम्ही कधीच खाणार नाही. जास्तीत जास्त व्यसनांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. आजच्या 1 ऑक्टोबरच्या PYQ सॉल्व्हिंग प्रोग्राम मध्ये आपण कमीत कमी वेळेत 5 PYQ प्रश्न पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर आपल्याला याचा फायदा झालेला असेल, बरोबर मध्यभागी ऑफिसर इन फर्स्ट अटेम्प्ट YouTube चॅनलचं बटन देत आहे. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा तुमचा चॅनल आहे, तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. माझ्या दोन्ही बाजूला सप्टेंबर महिन्यातला PYQ सॉल्व्हिंग प्रोग्रामचे काही व्हिडिओ देत आहे, ते पूर्ण व्हिडिओ पहा आणि वरच्या साईडला जुन्या PYQ सॉल्व्हिंगचे प्रोग्रामचे व्हिडिओ देत आहे. कृपया आपण परत 3 ऑक्टोबरला भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.